नमस्कार. इन्स्पायरिंग अतुल या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बौद्ध पौर्णिमेनिमित्त गौतम बुद्ध यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गौतम बुद्ध हे नाव खऱ्या अर्थाने खरंच इतिहासामध्ये एक अजरामर ठरलेलं नाव आहे. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. पण गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना का केली? हिंदू धर्म होता, त्याच पद्धतीने ख्रिश्चन धर्माचीही आणखी सुरुवात व्हायची होती. पण हिंदू धर्म असताना देखील गौतम बुद्धांना बौद्ध धर्म हा स्थापन का करावा लागला, हे सर्व आपल्याला आज या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये सिद्धोधन आणि मायादेवी यांच्या पोटी झालेला होता. तर जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा 7 दिवसांमध्ये त्यांच्या आई त्यांना सोडून गेल्या. जेव्हा त्यांच्या आईचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मावशी गौतमी यांनी त्यांचा सांभाळ केलेला होता. पण सिद्धोधन हे एका राज्याचे राजे होते, एका राज्याचे ते राजे होते. त्यामुळे त्यांना घरी एका सुखवस्तू घराण्यामध्ये गौतम बुद्धांचा जन्म झालेला होता. पण त्यांनी जेव्हा समाजाची परिस्थिती, समाजामध्ये काय घडतंय, समाज कसा आहे आणि आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जीवन जगतोय, ह्या गोष्टीची जेव्हा गौतम बुद्धांना जाणीव झाली तेव्हा त्यांना खरंच मनाला खूप त्यांच्या वेदना झाल्या, खूप वाईट वाटले त्यांना. कारण त्यांचा विवाह वयाच्या 16व्या वर्षी यशोधरा यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता. पण पुढे जेव्हा ते राज्यामध्ये फेरफटका मारत होते तेव्हा त्यांनी अशा काही महत्त्वपूर्ण घटना पाहिल्या की त्यांना जीवनामध्ये दुःख आहे, मानवी जीवन पण किती दुःखमय आहे. आपण सुखी असलो म्हणून काय झालं, पण ज्या समाजातील इतर लोक भरपूर दुःखामध्ये जीवन जगतायत याची त्यांना जाणीव झाली. जसं की त्यांनी एक प्रेत पाहिलं की प्रेत पाहिलं आणि ते लोक रडताहेत. मग आपण एका राजगृहामध्ये राहतोय आणि ही लोक मृत्यू झाल्यानंतर हे लोक रडतायत, अशा पद्धतीचं त्यांनी एक दृश्य पाहिलं. तसेच त्यांनी एक रस्त्यामध्ये एक भिकारी देखील पाहिला. तो देखील भीक मागत होता आणि तो भीक मागत असा तो पुढे जात होता आणि तो रडत होता. मग अशा प्रकारे त्यांनी ही दोन दुःखद घटना, दोन दुःखद प्रसंग पाहिले आणि त्यांनी मानवी जीवनामध्ये दुःख आहे आणि त्या दुःखाचं कारण काय असू शकतं या गोष्टींवर त्यांनी विचार केला आणि तो त्यांनी राजगृह किंवा तो राज परिवार होता तो त्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला. मग त्यांनी आपल्या पत्नीचा, आपल्या पूर्ण परिवाराचा त्याग केला आणि ते एका जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेले. ते जेव्हा जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना काही मित्र भेटले आणि त्या मित्रांच्या समवेत त्यांनी त्या दुःखाचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पुरेसं समाधानकारक उत्तर सापडत नव्हतं. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा वयाच्या 31व्या वर्षी त्यांनी पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली आणि वयाच्या 35व्या वर्षापर्यंत त्यांनी खूप अशी खडतर तपश्चर्या केली आणि मग त्यांना शेवटी दुःखाचं कारण सापडलं. कारण दुःखाचं कारण काय आहे की तृष्णा, म्हणजे मानवाच्या मनामध्ये निर्माण होणारी लालसा, इच्छा, हेच दुःखाचं मुख्य कारण आहे. हे त्यांना त्या तपश्चर्येअंती निष्पन्न झालं. आणि मग त्यांनी एक वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ही ज्ञान लालसा किंवा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ज्ञान प्राप्त झालं, दुःखाचं कारण सापडलं आणि मग त्यांनी पुढे बौद्ध धर्माची स्थापना केली. आणि या बौद्ध धर्माचा प्रचार करावयास त्यांनी देखील सुरुवात केली होती. पण एखाद्या धर्माची स्थापना करणं, काहीतरी त्या बौद्ध धर्माविषयीची तत्व वगैरे असावी लागतात, तर त्या धर्माला धर्माचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून आपण बौद्ध धर्माची प्रामुख्याने 4 आर्य सत्य आहेत, त्याच पद्धतीने अष्टांग मार्ग देखील आहे आणि त्यांची पंचशील तत्व देखील आहेत. याची ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे. तर मित्रांनो, प्रमुख 4 आर्य सत्य पाहूया. पहिलं, दुःख. मानवी जीवन हे दुःखमय आहे. मित्रांनो, मानवी जीवन हे दुःखमय आहे. 2, दुःखाचं कारण हे तृष्णा आहे. मानवाच्या मनामध्ये निर्माण होणारी इच्छा, लालसा, यामधूनच दुःख निर्माण होतं. 3, दुःखावरती मात करता येते. ह्या दुःखावरती विजय मिळवता येतो. आणि 4 म्हणजे ह्या दुःखावर विजय मिळवण्यासाठी त्यांनी अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. ते मार्ग आता आपण जाणून घेऊया.
सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र, सम्यक व्यायाम, सम्यक आचार, सम्यक विचार, अशा पद्धतीने सम्यक समाधी, अशा पद्धतीने अष्टांग मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. या अष्टांग मार्गाचा वापर करून आपण दुःखावरती मात करू शकतो, त्या दुःखावरती विजय मिळवू शकतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पंचशील तत्वे देखील आपल्याला जाणून घ्यायची आहेत. एक, सत्य, प्रत्येकाने सत्य बोललं पाहिजे, कधीही असत्य नाही बोललं पाहिजे. दोन, अहिंसा, कोणीही हिंसा करू नये. 3, अपरिग्रह, कोणीही धनाचं संचयन करू नये. अस्तेय, कोणीही चोरी करू नये. आणि ब्रह्मचर्य, ब्रह्मचर्याचं पालन हे प्रत्येकानं केलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी पंचशील तत्वे देखील सांगितलेली आहेत. त्याचप्रमाणे गौतम बुद्धांनी सर्व समाजाला एक प्रामुख्यानं एक संदेश दिलेला आहे की कोणीही जातभेद पाळू नका, कोणीही धर्म वगैरे असं काही नसतं. त्यामुळे प्रत्येकानं माणूस हा एकच धर्म पाळायला पाहिजे, असं त्यांनी या बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी लोकांना जगा आणि जगू द्या हा प्रामुख्याने संदेश दिलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण गौतम बुद्धांविषयी प्रामुख्याने त्यांनी स्थापन केलेला बौद्ध धर्म किंवा त्यांचा अल्प परिचय, थोडक्यामध्ये त्यांनी स्थापन केलेला धर्म, त्यांच्या धर्माची प्रमुख 4 आर्य सत्ये, अष्टांग मार्ग आणि त्याचबरोबर पंचशील तत्वे, या सर्व गोष्टींचा आज आपण इथे अभ्यास केलेला आहे किंवा ह्या गोष्टींबद्दल आज आपण इथे जाणून घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. ओके, धन्यवाद.